शांतपा. नमस्कार. कधी विचार केलाय आपल्या आजूबाजूच्या सगळ्या गोष्टी म्हणजे गाडी असो किंवा घरातला साधा मिक्सर इतक्या सहज इतक्या स्मूथ कशा फिरतात? या सगळ्याच्या मागे ना काही छोटे पण अत्यंत महत्त्वाचे हिरो लपलेले आहेत आणि ते आहेत रोलर आणि नीडल बेरिंग्स. आज आपण ह्याच अदृश्य पण शक्तिशाली नायकांची गोष्ट जाणून घेणार आहोत. तर आजच्या आपल्या चर्चेत आपण काय काय पाहणार आहोत. सगळ्यात आधी हे बिअरिंग घर्षणाशी कसं लढतात ते बघू. मग आपण बिअरिंगच्या आत ढोकावून त्याचे भाग समजून घेऊ. प्रत्येक कामासाठी एक वेगळं बिअरिंग असतं, ते कोणतं हेही पाहू. आणि हो, फिटिंगचं महत्त्व, त्यांना बसवण्याची आणि काढण्याची अचूक पद्धत, आणि शेवटी वर्कशॉपमधले काही महत्त्वाचे नियम. चला तर मग सुरू करूया. तर मग आपला पहिला मुद्दा, बेरिंग इतके महत्त्वाचे का आहेत? याचं उत्तर खरं तर अगदी सोपं आहे. ते एक अशी जादू करतात जी आपल्याला दिसत नाही, पण जिच्यामुळे आपलं जग फिरतंय. आणि ती जादू आहे घर्षण कमी करण्याची. अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर बेरिंग म्हणजे काय? तर फिरणाऱ्या कोणत्याही भागाला, जसं की एखादा शाफ्ट, त्याला आधार देणारा एक सपोर्टिंग मेंबर. म्हणूनच त्याला अँटी फ्रिक्शनल असंही म्हणतात. म्हणजे काय? तर घर्षणाचा कट्टर शत्रू. विचार करा, याच्याशिवाय कोणतीही गोष्ट इतक्या सहज फिरणं शक्यच नाहीये. आता यामागचे विज्ञान पण समजून घेऊया. बघा, जेव्हा दोन पृष्ठभाग एकमेकांवर थेट घासतात त्याला आपण स्लाइडिंग फ्रिक्शन म्हणतो. ह्यात होतं काय? खूप जास्त विरोध होतो, प्रचंड उष्णता निर्माण होते आणि भरपूर ऊर्जा वाया जाते. पण बेअरिंग इथेच तर कमाल करतं. ते वापरतं रोलिंग फ्रिक्शन, म्हणजे घासण्याऐवजी गोल फिरण्याची क्रिया. आणि यामुळे काय होतं? विरोध खूपच कमी होतो, उष्णता वाढत नाही आणि सगळं काम अगदी एफिशियंटली होतं. ठीक आहे, तर बेअरिंगचं काम तर करलं. आता जरा अजून आत जाऊया, म्हणजे अक्षरशः बेअरिंगच्या आत. बघूया तरी या क्रांती घडवणाऱ्या छोट्याशा भागाच्या आत काय दडलंय. तर बघा, कोणत्याही बेरिंगमध्ये हे 4 मुख्य घटक असतात. पहिला म्हणजे इनर रेस, मग येतो आउटर रेस. हे दोन्ही म्हणजे जणू काही रेल्वेची रूळ आहेत. मग येतात बॉल्स किंवा रोलर्स, जे या रुळांवर फिरतात. हे झाले आपले रोलिंग एलिमेंट्स. आणि शेवटी या सगळ्या रोलर्सना जागेवर ठेवण्यासाठी असतो एक रिटेनर, किंवा त्याला केज असंही म्हणतात. आता गंमत अशी आहे की प्रत्येक कामासाठी, प्रत्येक प्रकारच्या लोडसाठी एक वेगळं खास डिझाईन केलेलं बेरिंग असतं. जसं प्रत्येक कामासाठी वेगळं हत्यार लागतं तसंच काहीसं. चला मग काही महत्त्वाच्या प्रकारांवर नजर टाकूया. सगळ्यात आधी येतात आपले रोलर बेरिंग्स. हे रेडियल लोड उचलण्यात एकदम स्पेशालिस्ट असतात. रेडियल लोड म्हणजे काय? तर जो भार वरून खाली येतो तो. आणि एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे समान आकारात हे बॉल बेरिंगपेक्षा जास्त मजबूत असतात. मग आहेत नीडल बेरिंग्स. यांचं वैशिष्ट्य काय? तर जिथे जागा अगदी कमी असते, कॉम्पॅक्ट डिझाईन असतं, तिथे हे वापरले जातात. नावावरूनच कल्पना आली असेल, यांचे रोलर्स अगदी सुईसारखे अतिशय बारीक व्यासाचे असतात. आता हे बघा, पेपर्ड रोलर बेरिंग्स. यांचं डिझाईन खास असतं, थोडं निमुळतं. आणि याच डिझाईनमुळे हे जास्त ॲक्सियल थ्रस्ट लोड म्हणजे बाजूने येणारा दाब सहज सहन करू शकतात. त्यामुळे हे खूप महत्त्वाचे ठरतात. आणि मग आहेत थ्रस्ट बॉल बेरिंग्स. हे अगदी स्पेशल केस आहे. हे फक्त आणि फक्त उभ्या म्हणजे व्हर्टिकल थ्रस्ट लोडसाठी बनवलेले आहेत. हे कोणत्याही प्रकारचा रेडियल म्हणजे आडवा लोड घेऊ शकत नाहीत, अजिबात नाही. बरं, योग्य बेरिंग निवडलं म्हणजे काम झालं असं नाही. खरा खेळ तर आता सुरू होतो, आणि तो आहे योग्य फिटिंगचा. इथे अचूकतेला प्रचंड महत्त्व आहे. मायक्रोमीटरमधला हा खेळ आहे, जिथे थोडीही चूक महागात पडू शकते. तर मग प्रश्न असा आहे की काय होईल जर बेरिंग खूप जास्त घट्ट बसवलं किंवा अगदीच सैल ठेवलं तर? उत्तर अगदी स्पष्ट आहे. जर फिटिंग खूपच घट्ट झालं तर आतली क्लिअरन्स कमी होते, रोलिंग एलिमेंट्स जाम होतात आणि बेरिंग वेळेच्या आधीच खराब होतं. आणि याच्या उलट जर फिटिंग सैल राहिलं तर बेरिंग लोडच व्यवस्थित घेणार नाही आणि त्याचं कामच नीट होणार नाही. म्हणूनच बेरिंगची माउंटिंग आणि डिमाउंटिंग म्हणजे त्याला बसवणं आणि काढणं हे अत्यंत काळजीपूर्वक आणि कौशल्याने करावं लागतं. बघूया याची योग्य पद्धत काय आहे. बिअरिंग बसवताना एक गोल्डन रूल आहे. दाब फक्त त्याच रेसवर द्यायचा जिथे टाईट फिट आहे. म्हणजे जर शाफ्टवर बसवत असाल तर इनर रेसवर दाब द्या, आणि जर हाऊसिंगमध्ये बसवत असाल तर आउटर रेसवर. आणि हो, कधीकधी टाईट फिटसाठी इनर रेसला ऑइल बाथमध्ये साधारण 90 ते 120 डिग्री सेल्सिअसपर्यंत गरम करावं लागतं, जेणेकरून ते सहज बसेल. आता काढण्याची प्रक्रिया. यासाठी नेहमी योग्य बेरिंग पुलरचाच वापर करायचा. पुलरचे पाय इनर रेसवर ठेवून मगच जोर लावायचा. कधीकधी पुलर प्लेट्सचा वापर करून पुलरला योग्य स्थितीत आणायला मदत होते.
योग्य टेक्निक वापरणं खूप गरजेचं आहे, नाहीतर बेरिंग खराब होऊ शकतं. चला, आता आपण शेवटच्या पण अत्यंत महत्त्वाच्या टप्प्याकडे वळूया. वर्कशॉपमधले काही नियम जे पाळले तर बेरिंगचं आयुष्य नक्कीच वाढेल. आणि यातला सर्वात महत्त्वाचा, अगदी मनावर कोरून ठेवण्यासारखा नियम म्हणजे एखादं चांगलं बेरिंग तोपर्यंत उघडू नका जोपर्यंत ते खरंच अगदी गरजेचं नाही. कारण प्रत्येक वेळी त्याला हाताळताना नुकसानीचा धोका असतोच. आणि हे काही मूलभूत पण आवश्यक नियम. नेहमी स्वच्छ, धूळमुक्त वातावरणात काम करा. योग्य अवजारं आणि तंत्र वापरा. बेरिंगवर कधीही थेट हातोड्याने प्रहार करू नका. त्याला उघड्या आगीवर कधीच गरम करू नका. आणि हो, नेहमी शिफारस केलेलं ल्युब्रिकेंटच वापरा. तर हे आहेत ते अदृश्य हिरो जे आपल्या वापरातील जवळजवळ प्रत्येक मशीनमध्ये आहेत. पण एक प्रश्न विचारायला हवा, काय होईल जर हेच हिरो निकामी झाले तर? विचार करा, सगळं काही जागेवरच थांबून जाईल, नाही का? म्हणूनच या छोट्याशा पण अत्यंत महत्त्वाच्या घटकांची काळजी घेणं खूप गरजेचं आहे.